हाय नमस्कार मित्रांनो, कशा आहात? आय होप सगळे मजेत असतील। हे बघा आम्ही चाललेलो आहे आता मुंब्रा देवीला। चलो हे बघा आमचे ड्रायव्हर पण रेडी आहेत। हाय कर रोहित। हाय ना गाडी सोडून नाही करू का तुला? चला आता आम्ही निघालो, आम्ही चाललो आई मुंब्रा देवीच्या डोंगरावरती, आई मुंब्रा देवीच्या दर्शनाला। बघू शकता कोण कोण नाही, जाऊन या तुम्ही। ताई, रोशनी आणि सरिता ताई। हाय करा सगळे। बेल्ट लाव, हाय बी नको बेल्ट राहू दे। अरे बेल्ट लाव येडे, लावू का? बेल्ट लाव। बेल्ट लावायचे। गाड़ी देखो पूरा बसना तुम्हें आवाज लगे वरचा घेतला मगाशी। चला आम्ही पोहोचलोय आणि आम्ही आता चालू, हार फुल वगैरे घेतलं आम्ही, ओटीचं सामान। हे आहे मुंब्रा देवीचा रस्ता, तुम्ही बघू शकता। मी आलो तिकडनं, आम्हाला खूप वरती जायचं आहे, एवढी डोंगरावरती तुम्हाला दाखवते। पूर्ण व्हिडिओ तुम्ही एंडपर्यंत बघा। चला आम्ही पोहोचलोय आई मुंब्रा देवीच्या इथं रस्त्यावरती। तर हा रस्ता आहे मुंब्रा देवीला जायचा आणि आम्ही इकडनं आलो बघा खालून। एकदम लागलाय, वरती काय हालत होईल माहीत नाही। मस्त मस्त दुकानं पण आहेत रस्त्याने, छान छान। ओटीचं सामान तर आम्ही तिथंच घेतलं, वरती पण दुकानं आहेत पण आम्ही इथेच घेतो हर वर्षी, खालीच कधी येईल तेव्हा। आणि चैत्र नवरात्री चालू आहे म्हणून त्यानिमित्ताने आम्ही आलेलो आहे आई मुंब्रा देवीच्या दर्शनाला। दम लागला रे, दम लागला ना वाटत नाही। हे इधर ओके मी थँक्यू। चला पहिल्यांदा घ्यायचं पहिल्या पायरीचं दर्शन। बघा आई मुंब्रा देवीची पहिली पायरी स्टार्ट। मुंब्रा देवी माते की चला बा। चालू झाली आमची आई मुंब्रा देवी मातेची ट्रॅकिंग। तर हे बघा ताई पण निघालेली आहे हळूहळू पुढी आणि आम्ही पण हळूहळू चाललो आता पायऱ्यावरून। मस्त पायऱ्या आहेत, मस्त पायऱ्या छान आहेत, मस्त वाटते। आणि अजून एवढं ऊन पण नाही, आज ऊन पण कमी आहे। एक टप्पा वाटायचा आहे, थोडंसं असं सिराल पडले, आभाळ आल्यासारखं। कुठं छोटे छोटे असतात रस्त्यावरती देवाचे मंदिर। बघा एवढं अंतर पार करून आलो आम्ही। बघा किती खाली आहे, अजून तुम्हाला वरतून पण खालचा नजारा तिकडला सगळं दाखवते। बघा साती आसराचं मंदिर आलेलं आहे जवळ, तरी लांब आहे, अजून पायऱ्या भरपूर जायच्यात आम्हाला चढत साती आसराच्या मंदिरापर्यंत। पावसाळ्यात तिथं खूप पाणी असते, इथून पूर्ण पाणी वाहते आणि जास्त पाऊस पडला ना तर पायऱ्यावरून पण पाणी येतं पूर्ण। तर बघा व्ह्यू किती छान वाटते खालचं। बघा सुंदर असा मस्त नजारा आहे। इथून तर काय नाही, वरतून बघितलं ना आई मुंब्रा देवीच्या जवळून तिथून बघायचं किती मस्त वाटते। हे बघा इथं चालू आहे पाणी प्यायचा कार्यक्रम। आता आम्ही डब्बा पॅकिंग करून जेवण घेऊन आलो।
इथे ऋषीला भूक लागली वाटतं, काकडी घ्यायला गेली. सरिता ताई भूक लागली आहे का? नाही लागली. चला मग. हे बघा ताई. लहान मुलं कसे चढतात छोटे छोटे. उन्हामुळे जास्त झालं. कितीला दिली? 15 रुपये. 15 रुपयाला एक. मुझे कोई इतना पैसा लेकर आ गया. ओहो. 100 आए 15 रुपये कोई मिली. चालू आहे काकडी खायचं. चला. आम्हाला लुकडा दे. हे घ्या. तुला झाली थोडीशी काकडी खाऊन आता परत आम्ही चालायला सुरुवात केली. आलो साती आसरा देवीचं मंदिर. चला हळूहळू या आता. अजून वरती आहे भरपूर. दम लागला एवढ्यातच. थोडं थोडं ऊन आहे ना. नाहीये. आणि ऊन नाहीये थोडं पण. नाहीये. व्हिडिओ काय? कोण दिसतच नाही पण. अगं मला दिसते थोडं थोडं ऊन लागते. नाही दिसत आहे, नाही लागते. लागतो. साती आसरा देवीचं मंदिर आणि मारुती मंदिर. तो काय? तुम्हाला वाटत असेल आम्ही अर्ध्यात आलोय, पण अर्ध्यात पण नाही आलो अजून. इथून पुढे लेवरती जायचं आम्हाला. हे बघा तुम्ही या ना त्यांनी तर बसल्या होत्या. मारुती मंदिर आणि साती आसरा देवी मंदिर. देवी मंदिर. ह्या मंदिरात येताना दर्शन घ्यायला लागतं. पूर्ण देवस्थान आहे मुंब्रा देवीच्या डोंगराला. हे बघा तुम्ही बघू शकता. आणि हे साती आसरा देवीच्या मंदिराचा पाठीमागला भाग. एवढ्या मोठ्या डोंगरावरती एवढं वरती एवढं सुंदर बनवलं ना, मस्त. वरती पण खूप छान आहे. माझा अजून एक ब्लॉग आहे आई मुंब्रा देवीचा, तुम्ही बघितलाच असेल. हा माझा दुसरा ब्लॉग आहे. आम्हाला जेव्हा केदारनाथला जायचं होतं तेव्हा आम्ही एकदा आलो होतो आणि आता अजून परत आलो. चैत्र नवरात्री आहे त्या निमित्ताने बोललो चला आई मुंब्रा देवीचं दर्शन घेऊन येऊया. बसल्या बसल्या विचार केला. लगेच निघालो तयारी वगैरे करून. आणि निघालो आणि पोचलो पण लगेच आई मुंब्रा देवीच्या डोंगराच्या थोड्याशा पायथ्यापर्यंत. म्हणजे अजून भरपूर वरती आहे. झालं यांचं दर्शन. मग किती घाम आला आमच्या सरिता ताईला. चला काढला मस्त तिघीजणीचा एक साती आसरा देवीपाशी फोटो. मी नंतर काढेल येताना, मी आताच फोटो नाही काढणार. बघा तसे दुकानं पण आहेत छोटे छोटे खायला. एवढ्या वरती कमाल आहे यांची पण. एवढ्या वरती कसं एवढं सामान चढवायचं आणि घेऊन यायचं. इथे पाणी होतं तेव्हा. पाणी होतं का इथं? पाणी नाही. तर मस्त कंदी पेढे दर्शनाचे. इथं पाणी होतं बघा, आम्ही तेव्हा आलतो तेव्हा. हां आता नाही. मग तेव्हा तिथं पाणी होतं, तिथं पाईप लावलेला. आता नाही पाणी. ताईच्या पुढे जायचं नाही. सकाळी खाण्या वाटत. सकाळीच यायचं होतं.
ती प्लेन रस्ता प्लेन रस्ता लय उंच आहे. दुसरा जाऊन बरा होता असला रस्ता पर्यंत बघायला मानाची सेवे करी तीन आणले पोरींचे पाय दुकान वरी खाली करायचं. सरिता ताई कुठे गेल्या तर त्यांना एकदा बघू दे. हे कुठे गेली ग? हे बघ किती वरती बसले त्याच्या कोपऱ्यावरती. चलो भागो गर्मी हो रही है ना. क्या हो रहा है? भागो भागो भागो. वाव बघा किती सुंदर नजारा आहे. मुंब्रा स्टेशन बघा ट्रेन. चला खालती आई मुंब्रा देवीचं प्रवेशद्वार. पर्स कसे टाकले कुणी बघ ना आता तो पण देव आहे. पैसे चिपकवायचे तर पण आहेत फुलाचे दुकानं. ग्लासात घे ना त्या बघा पाणी पियाच्या पाण्याची पण सोय आहे. हां घे ना छान आहे खायला घे. हे आता लावलं वाटतं तेव्हा आलो तेव्हा हे नव्हतं. थंड नाही आहे काम चालू आहे वाटतं. काम चालू आहे वाटतं. लाद्या विद्या आणून ठेवलेत. हे बघा हे पण आता नवीन बांधायला चालू केले. पहिलं नव्हतं आम्ही आलो तेव्हा. हे इथं मला वाटतं काहीतरी बनवतील रूम वगैरे मस्त जेवणासाठी प्रसादाच्या. हॅलो आई मुंब्रा देवीच्या प्रवेशद्वारामध्ये पिशवी आणली ती.
आम्ही आई मुंब्रा देवीचे सेवक. हे बघा आई मुंब्रा देवीचे सेवक. हम्म. शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चकंदमाता, कात्यायनी, कालरात्री, महागौरी, चंद्रघंटा, पुष्पांडा आणि सिद्धिदात्री. हे बघा आई मुंब्रा देवीचे रूप. इकडे मस्त चालू आहेत देवाचे गाणे. मस्त वाटते. बघा आई मुंब्रा देवीचा परिसर सगळ्यांनी दर्शन घ्यायचं आहे. हा बघा आई मुंब्रा देवीच्या तिथं उभं राहून काढलेला मस्त ते बघा व्ह्यू किती छान वाटतंय. बघितलं बघा. चला सगळ्यांनी सांगा आम्ही कुठून आलोय. कमेंट करून सांगायचं आहे आम्ही कुठून आलोय ते. हे बघा पूर्ण मुंब्र्याची खाडी आहे. हे बघा पूर्ण खाडी आहे. पूर्ण खाडीचा परिसर. आम्ही पूर्ण वरती डोंगराच्या टोकाला आलेलो आहोत. बघा लागले सगळे गाणे म्हणायला. ताई सरिता ताई सगळे. हे बघा इकडं पण चालू आहे. गई रे मेरी माँ की चुनरिया भक्तों के मन को भा गई रे मेरी माँ की चुनरिया. रे मेरी माँ की चुनरिया. या जेवायला या. हो आमचं जेवण चालू आहे. जेवण काकडी नाही घेतली कोणी. चला मित्रांनो झालं आमचं दर्शन. जेवण झालं दर्शन झालं. आता आम्ही निघालो. आहे बघा उतरलो खाली. चाललो आता घरी. झालं आमचं दर्शन. दर्शन खूप छान झालं आमचं. मस्त गर्दी पण नव्हती काही नाही. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि नवीन असाल चॅनेलला तर सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन येत राहील. भेटू आपण उद्या असंच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय.